आपल्या हातामध्ये काय काय स्टँड तुटलं. बरं फ्यू किक मी स्टँड चिटकलं तेव्हा आपली हालत मला टाइम बघा रात्री झाले. चला पहिले मध्ये जाऊ जिम रूम मध्ये. हो पहिलं खाली फ्यू किक ठेवून बॅगच आली पाहिजे. स्टँड बघा ठेवलं. थोडी हवा खाऊ. फॅन बंद करू सर. वाटते आता स्टँड तुटला आहे. चिटकेले बरं का फेक लावून चिटकेले. वाळू घालू उन्हाला कुठतरी कडके एकदम. इथं पहिलं आपण सामान काढायचं का नाही काढायचं तर सामान मग करून घेऊ बरं का. जर फ्रेश होतो. पाय थोडं धुतो. उन्हातून आले डायरेक्टच काढको. आपण सामान काहीच नाही काढलं. राहिली वस्तू आपली ते स्टँड खाली ठेवतो. ये आता गाणं फक्त कानामध्ये टाकून चालू करेन वर्कआउट. आले फ्रेश एकदम फ्रेश. वर्कआउट करताना कसा मूड होतोय काय नाही. कोण लेग मारून घेऊ घरी जाऊन आपलं शूट करू. आपला एपिसोड 25वा. माहितीच आहे चॅलेंज कोणता आहे काय सांगणं मला पण बरोबर वाटत नाही. मी वॉर्मअप करून घेतो. स्क्वॉट मारतो 75 स्क्वॉट मारतो. मग करू जिमचं वर्कआउट झाल्यावर भेटू. वॉर्मअप कंप्लीट झाला. आपलं स्क्वॉट मारलं म्हणजे 3 सेट. आपले जे चॅलेंज आहे हँडस्टँडचं मी वॉर्मअप अर्धच केले म्हणून तर 90% केले. त्याचे हिंदू पुशअप राहिल्यात जमून ठेवले. आणि आपल्याला पूर्ण वर्कआउट संपल्यावर तर वरी डायरेक्ट हिंदू पुशअपपासून स्टार्टअप करू म्हणजे आपल्या बॉडीला की आपलं पुढे काय होणार काय नाही. त्याच्यामुळे मी पुशअप नाही मारलं. बॉडी मोकळी गेली आणि स्क्वॉट मारला. एक मारून घेऊ आपण. आता हेडफोन लावून घेऊ. चार्जिंग फुल करून आणले. 5:30 खाली लेग मारून आला आपण. वर एनर्जी डाऊन झाली माझ्याच बरं. एकदम हे मारले ताणून मारले. माझ्या पूर्ण जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून मारले. लेग स्लो मारले ना प्रेस तर चांगलाच पडला. या की तुम्ही जेवढं स्लो मारचाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. चॅलेंजकडे जाऊ. सांगितलं तर की आपली एक वॉर्मअप मधली एक एक्सरसाइज राहिली आहे हिंदू पुशअप मारून घेऊ. पुशअप मारलं आपण स्टार्टअप करू म्हणून घेऊ बरं का. वाटते लई मोठी गलती केली कारण की लेग मारून आल्यापासून असं वाटते की माझ्या पोटामध्ये काही पण नाही असं वाचली फक्त ती बरं का. छात कंबरेची वरी ताकद भरपूर आहे. कंबरेच्या खाली वाटते की नाही तुम्हाला एकदम थंड पडल्यात तर काहीच नाही. स्टार्टअप केलंय आपण. पहिली एक्सरसाइज मारणार आहे आपण वॉल हँड पुशअप. लोकेशनला जाऊ रोजच्या आणि बघू. पहिल्या सेटला आपण मारायचं कमीत कमी 4 मारायचा प्रयत्न करू. सेट मारलो. वाटते की माझ्या कानातून धूम आवाज निघते असं वाजते कानातून बरं का. एकदम डोकं असं फुल्याने वाटते सेटलाच. आणि आपण मारलं 4 मारलं एकदम इझी गेले. मला आपण सपोर्ट घेतलं म्हणा. असं सपोर्ट घेऊन आपण शिकतोय. सपोर्टच घेऊन मारायचा आहे. पूर्ण सपोर्ट घेण्याचा मारायचा प्रयत्न करतो डायरेक्ट ॲडव्हान्स. आपला पहिला सेट कंप्लीट झाला. दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर आणि तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर आपला रिॲक्शन.
म्हणलं मी दुसरा आणि तिसरा सेट कंप्लीट झाला भेटतो. थोडं प्लॅन चेंज केलाय. सेटला बघा तिथं जागा खालीवरी आहे. माझ्या एकाच हाताला जास्त प्रेस पडतो उजव्या. असे बघा हे असं आहे, थोडं असं आहे, हे थोडं वरी आहे, हे थोडं खाली आहे. माझं बॅलन्स बिघडते, जास्त उजव्या हाताला जास्त प्रेस पडतो. करायला पाहिजे आपण तिथं. लोकेशन चेंज करू. लोकेशन तर नाही कुठं पण. ते चला तिसऱ्या सेटला बघू. जास्तीत जास्त प्रयत्न करू की हातावर जास्त फोकस द्यावी म्हणून. बरं करू आपण दुनिया हातावर जास्त प्रेस द्यायचा. जास्त एक जास्त कसं माहिती आहे का, एका हाताला लोड दिला ना त्या हाताला त्रास होईल आपल्याला. तिसरा सेट घेऊ. पण माझे जास्त जो हाताला प्रेस पडतो, बॅलन्स पण बिघडतो. बरं जास्त आपण जागा चेंज करू की मला कळ नाही गेले पुणे हातावर जास्त प्रेस द्यावा. तुझ्या हाताला जास्त प्रेस जातो, मला ह्याच हाताला त्रास होते जास्त. लोकेशन चेंज करू, हेच राहू देऊ. आपल्याकडे दुसरी लोकेशन नाहीच आहे, कुठं प्रॅक्टिसला आपल्याला जागा नाही. ऍडजस्ट करून इथंच करायला पाहिजेत. फोकस करू की दोन्ही हाताला जास्त प्रेस द्यायचा प्रयत्न करू. आता झाली आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट. रेस्ट केल्यावर भेटू. आपण घेऊ दुसरी एक्सरसाइज. मला माहितीच आहे कोणती आहे का नाही. हँड स्टँड होल्ड. बघू आपल्याला किती वेळ होल्ड करता येते का नाही, का आपल्याला थांबताच येत नाही आपल्या हातावर. चला पहिल्या सेटचा रिॲक्शन बघू. माझ्या डोकीमध्ये जास्त विचार चालू होते, आपल्या हातावर थांबता नाही आलं. विचार कमी करू, प्रॅक्टिसला लक्ष देऊ. बघू दुसऱ्या सेटला आपल्या डोक्यात विचार येतात का नाही का माहीत. दुसरे सेट झाल्यावरच आपल्याला कळलं. आपण गलती फक्त 50% गलती केले. विचार येतात आणि जातात, येतात जातात. जेव्हा विचार गेले तेव्हा थांबतोय, जेव्हा विचार आले तेव्हा कळतच नाही मी काय करतोय काय नाही. आणि उगं चाललंय असं काही गाडवावर बसले. लवकर फोकस कालच्यासारखं फोकस नाही राहिलं. आपल्या मांड्यामध्ये पण काहीच ताकद नाही राहिली की मी स्वतःच उचलताच येत नाही. आणि असं मला वाटतं की मला पाहायचं नाही. त्याला लोक असं असतंय एक मारल्यावर. आणि बघू का होते तिसऱ्या सेटला. लक्ष द्यायचा प्रयत्न करू. बरेच काहीतरी करायला पाहिजेत. आपले असंच चाललं तिसऱ्या सेटला. आपल्याला येते आता फक्त 70% आपलं होतं आणि 30% लक्ष नव्हतं. तरी आता मला एवढं कळालं की आपल्याला हातावर कसं थांबायचं आणि बॅलन्स कसं तोलायचं. सगळं आपला खेळ इथं आहे. आपला खेळ फक्त इथं आणि बोटावर आहे. बरं का, इथं ताकद आवरली ना आपल्याला आपण थांबू शकतोय. तसंच कराल तर एनर्जी नसल्यामुळे आपण डाऊन होतो. आपल्याला थोडं लक्षात येते खेळ इथं आहे असं मला वाटतंय. फोकस केल्यामुळं थांबता येत होतं मला. उद्या काय होते का नाही. चला दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली, रेस्ट करू मग भेटू दुसरी. माहिती आहे तिसरी एक्सरसाइज कोणती आहे का आणि ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. तरी चला पहिल्या सेटला बघू. जेवढे गेले तेवढे मारायचा प्रयत्न करू. असं वाटतंय की माझ्या अंगात काहीच नाही. पासून लेग मारून वरी आले ना असं माझ्या लय भूक लागली. असं पोट जेवण मागते माझ्या. तर लेग मारल्यापासून तर पायाची पार वाट लागली. मारते की घरी जाऊन झोपावं असं
गुदडीमध्ये. मला वाटते बरं का मारलं पहिल्या सेटमध्ये 6 मारलं व दुसऱ्या सेटला किती जातात का. आणि तिसरं सेट कंप्लीट झालं भेटतो. बोलायची एनर्जी काही नाही राहिली, बोलायची काही एनर्जी नाही राहिली. तिसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. बघा दुसरा सेट कंप्लीट झाला. वाटते की माझ्या मनाला त्या अंगात ताकदच नाही राहिली असं मला वाटते बरं का. आणि खरं सांगू एवढी भूक लागते ना. हातामध्ये ताकद भरपूर आहे माझ्या, फक्त मी ताकद नाही कारण की आपण लेग मारलंय, काही एनर्जी नाही राहिली. दुसऱ्या सेटला 7 का 8 मारलं ते पण लक्षात नाही. तिसऱ्या सेटमध्ये 5 मारले एवढं लक्षात आहे. कमी मारतात एवढं लक्षात ठेवतोय मी. तर पायाचा प्रॉब्लेम आहे कारण की आपण लेग मारले. माझ काही झोप काहीच नाही मला, झोप बी काही त्रास नाही. फक्त पायामध्ये कमरेच्या खाली एकदम बॉडी थंड पडली आहे, कमरेच्या वरी गरम आहे. आपल्यात काही एनर्जी नाही राहिली. ते भरपूर आहे एनर्जी, अजून कमीत कमी 100 पुशअप मारायची. ते फरक पडतो बरं का. झालं फरकच पडतोय. चेंजिंग केल्यामुळे फरक पडतोय, जसं काहीच फरक नाही पडला. उद्या आपण सकाळी जाऊ. संडे आहे, गेल्या संडे मीच झालतं, ह्या संडेला 100% जाऊ. झाली आपली तिसरी एक्सरसाइज कंप्लीट. टेस्ट करू मग भेटू. घेणार आहे फ्रॉग स्टँड बरं का. तर चौथी आपली फायनल आहे फ्रॉग स्टँड. असं वाटते की माझ्या हाताला झाले का, माझी पायाला काय झाले का माहीत, तरी बघू का होते का. आणि तर घ्यायचं का पहिला सेट. गलती झाली आपली, आपण टाइमच नाही लावला. अच्छा तर लावल तर टाइम स्किप केला बरं का. तर आपली पहिली गलती झाली, आपण टाइम नाही लावल तर स्किप झाला. म्हणजे बंद केलं मी, ऑटोमॅटिक बंद झालं. स्टार्टअप करायला गेलं बंद झालं. म्हणजे कसं माहिती आहे का, पॉश होतं म्हणजे थांब बोलतो त्याला चालू करा म्हणलं नाही झालं आणि रिएस्ट झालं. त्याच्यामुळं आपण पहिल्यासाठी टाईमच नाही लावलं. मी मनामध्ये म्हणलं 1 2 3, तर आपण 6 सेकंद थांबले. आपण बोलतो ना त्याच्याप्रमाणे 6 सेकंद थांबले. आता गलती नाही करायची दुसऱ्या सेटला बरं का. सेट कंप्लीट झाल्यावर आणि तिसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेटू, कारण की माझ्यात काही एनर्जी नाही राहिली. माहिती का, तिसरा सेट कंप्लीट झाला आणि दुसरा सेट कंप्लीट झाला. आपली चौथी एक्सरसाइज कंप्लीट झाली. दुसऱ्या सेटला बघा थांबलं, एकदम हात माझे टाईट होते. तिसऱ्या सेटला एकदम टाईट होते, म्हणजे एकदम टाईट थांबलं. दोन्हीला पण सेम थांबलं. तिसऱ्या सेटला माझी जागा खालीवरी होती, जो हात थोडा खाली होता आणि डावा हात थोडा वरी होता. म्हणजे समजलं ना, अशी जागा होती. लक्षात आलं. थोडे टर्न राऊंड झालो, फक्त अँगल चेंज केलो. पहिले स्ट्रेचिंग करून घेऊ मग भेट. आपला 25वा एपिसोड संपला आहे. माझ्यात काही ताकद नव्हती, फक्त कंबरच्या खाली. म्हणजे तुम्ही समजू शकता आज आपण लेग मारले, त्याच्यामुळे आपल्या यामध्ये ताकद काय पण नाही. फक्त हातामध्ये भरपूर ताकद आहे बरं का समजवताना. फक्त कारण की आपण लेगचं मारलं, मांड्याचं मारलं, त्याच्यामुळं आपल्यात ताकद नाही मांड्यामध्ये. जेवढं होईल तेवढं आपण केलं. हे चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. तर आता घरी जाऊ, आपल्याला लय उशीर झाले, आपले 6:30 झाले बरं का. तर घरी जाऊ आपण क्रिएटिन एव्हपोरेटिंग घेऊ. तर क्रिएटिनचा एव्हपोरेटिनचा किती दिवस आहे बघा, 11 दिवस झाले बरं का एव्हपोरेटिन आणि क्रिएटिनचा. आणि आज आहे 12वा दिवस. तर चला घेऊ लवकर घरी जाऊ.